हॅलो फ्रेंड्स, तर आपण या व्हिडिओमध्ये आज MPSC महाज्योतीचा पेपर पाहणार आहोत 2023चा. ठीक आहे. टोटल क्वेश्चन्स असतात बघा 100 आणि टायमिंग असतो तुम्हाला ड्युरेशन 120 मिनिटाचं आणि टोटल मार्क्स असतात 200. तर हा पेपर आज आपण पाहूया त्याचे क्वेश्चन्स कसे कसे आलेले होते ते मागच्या वेळेस. पॅटर्न हाच असणार आहे. यामध्ये काही गणित पण आहेत. फर्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेने महिला सत्ता आणि कॅन्सर अहवाल प्रसिद्ध केला? तर ही संस्था होती बघा लान्सेट आयोग. ऑप्शन नंबर 3 बरोबर होईल याचं. नेक्स्ट क्वेश्चन. अप्पर भद्र योजना ही बातमीमध्ये पाहिली गेली होती. तो कोणत्या राज्य युटीमधील प्रकल्प आहे? तर हा कर्नाटक राज्याचा प्रकल्प होता. चालू घडामोडीचे क्वेश्चन्स आहेत बघा हे. लोक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी चिंतेमुळे भारतीय सरकारने कोणत्या तणनाशकावर बंधने घातली आहेत? तर ग्लायफोसेट ही जे तण आहे त्याच्यावर बंधने घातली होती. कोणता देश आणि भारतीय भविष्यातील ICT, मोबाईल तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण उपक्रमांमध्ये सहयोग करण्याचे ठरवले? फिनलँड. नेक्स्ट क्वेश्चन. खाद्य आणि ग्रामोद्योग उद्योगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तेव्हाचा क्वेश्चन आहे या चालू घडामोडीचा. तर विनीत कुमार. कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म वारा टर्बाइन जनरेट म्हणजे WTG रिन्यू पॉवरद्वारे बसवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे बघा कर्नाटक. कोणत्या देशाने भारताने फुकोट कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प स्थापित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? नेपाळ. कोणत्या राज्याने UPSCची भूमिका काढून टाकून पोलीस प्रमुख निवडण्यासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणेचे विधेयक मंजूर केले? पंजाब. कोणत्या राष्ट्राने याकुतिया अणुऊर्जेवर चालणारे आईस ब्रेकर सुरू केले? रशियाने सुरू केले होते. कोणत्या आशियाई राष्ट्राला IMFच्या लवचिकता आणि स्थिरता सुविधेकडून RSF प्रथम निधी प्राप्त झाला? तर बांगलादेश हा देश आहे. आशियाई राष्ट्राला IMFच्या लवचिकता आणि स्थिर सुविधेकडून RSF प्रथम निधी प्राप्त झाला होता. गालापागोस बेट जे आहे हे युनेस्कोचे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कोणत्या देशामध्ये आहे विचारलेले बघा. तर हे आहे इक्वेडोर या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंडेक्स X हा भारत आणि कोणत्या राष्ट्राचा संयुक्त उपक्रम आहे? तर हा जो उपक्रम आहे तो USA आणि इंडियाचा राष्ट्रांचा संयुक्त उपक्रम आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय समाजसुधारकाने राजयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाची निर्मिती केली? स्वामी विवेकानंद यांनी या सर्व गोष्टीची म्हणजे ज्ञानयोगाची निर्मिती केली आहे. स्वराज्य एक राष्ट्रीय मागणी म्हणून प्रथम कोणी केली होती? तर ही दादाभाई नौरोजी यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन्क्लाब जिंदाबाद हे घोषवाक्य कोणी आणले? तर हे आणले होते मौलाना हसरत मोहानी यांनी आणलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन. 1852 मध्ये कोणी मुंबई असोसिएशन सुरू केली, जी मुंबईच्या प्रशासनाच्या दरम्यान पहिली राजकीय संघटना होती? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी ही चालू केली होती मुंबई असोसिएशनची सुरुवात मुंबई या ठिकाणी 1852ला. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या कायद्याने घटनात्मक निरंकुश तत्वाची स्थापना केली? भारत सरकार कायदा 1935 चा होता.
लॉर्ड क्लाइव्हच्या दुहेरी प्रशासन प्रणालीचा अंत करण्यास कोण जबाबदार होते? तर ते आहेत बघा लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. लॉर्ड क्लाइव्हचं दुहेरी प्रशासन कोणाचं होतं? लॉर्ड क्लाइव्हचं होतं. आणि त्या प्रणालीचा अंत कोणी केला? लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स यांनी केला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वसईच्या तहावर स्वाक्षरी झाली तेव्हा पेशवे कोण होते? तर बाजीराव दुसरे हे पेशवे होते. बाजीराव दुसरे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणी कपूरथळाचे राज्य स्थापन केले? तर ते होते बघा जस्सा सिंग अहलुवालिया. खालीलपैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली? तर गया या अधिवेशनामध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. गया. खालीलपैकी कोणत्या वर्षी मध्य प्रांताची निर्मिती झाली? मध्य प्रांताची निर्मिती विचारलेली आहे ती 1861 झाली होती. कोणत्या वर्षी एम एन रॉय यांनी ताशकंद येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती? तर ते 1920 केली होती. एम एन रॉय यांच्यावरती पण प्रश्न असतो प्रत्येक वेळेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी कोणी फरायजी विद्रोहाची सुरुवात केली म्हटलेला आहे? फरायजी विद्रोह हा हाजी शर्यत अल्ला यांनी त्याची सुरुवात केली होती. हाजी शर्यत अल्ला. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक विचारलेला आहे. कितवा लागतो? तर तो 3रा लागतो. पहिला लागतो राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश आणि 3ऱ्या नंबरला आपला महाराष्ट्र येतो. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्राचे पहिले रामसर स्थान आहे? तर ते आहे बघा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. परत नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून ओळखले जाते? तर ते आहे बघा राधानगरी वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले? तर 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते 2004 मध्ये. ठीक आहे. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या दर्जामध्ये आलेले आहेत. ते पण त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बाराचुकी धबधबा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा जो धबधबा आहे तो कर्नाटक या ठिकाणी आहे. कर्नाटक. जे राज्यातले मोठे मोठे धबधबे आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात. दख्खनच्या पठारावरील खालीलपैकी मुख्य पीक कोणते आहे विचारलेले. दख्खनच्या पठारावर कोणते मुख्य पीक येते? तर ते कापूस आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पुढच्या पार्ट 2 मध्ये पाहूयात. आणि जेवढे क्वेश्चन्स पेपर आपल्याकडे आहेत त्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात. महाज्योतीचे जेवढे क्वेश्चन्स पेपर आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढ्या सर्व क्वेश्चन पेपरवरती आपण व्हिडिओ बनवूयात. आणि PDF हवी असेल तर आपल्याला SSJ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवरती ह्याची PDF पण मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.